नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मुंबईत पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद समोर. क्रॉफर्ड मार्केटमधील मॅनेजरची मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीत बोलण्याची जबरदस्ती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विभाग प्रमुखांचा मॅनेजरला दणका. मराठी बोलायला लावत माफी मागायला लावली. क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, पक्षानं संधी दिली नाही असं बोललो नाही. भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. तर शिवसेनेचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच, भास्कर जाधवांचा दावा. शिवसेना भवनात राजापूर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. विनायक राऊत सायंकाळी 5 वाजता करणार मार्गदर्शन. माजी रेल्वे मंत्री आणि राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांची महाकुंभवर टीका. तर रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळेच अपघात, रेल्वे मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी स्वीकारावी, लालू प्रसाद यांची मागणी. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चिंगराचिंगरी, 18 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी. घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज प्रयागराजला जाणार. महाकुंभ मेळ्यात सहभागी होऊन संगमात स्नान करणार. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात तयारी. टोरेस घोटाळा प्रकरणातील अटकेतील युक्रेनियन अभिनेत्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल. परदेशी आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यास मदत केल्याचा आरोप. बनावट जन्म प्रमाणपत्राद्वारे भारतीय पारपत्र मिळवण्याचाही प्रयत्न केल्याचं उघड. धावत्या एसटी बसचा टायर निखळला. अमरावतीतील प्रवाशांच्या जीवाशी खेळ. अमरावती नागपूर महामार्गावरील धक्कादायक घटना. 50 पेक्षा अधिक प्रवासी थोडक्यात वाचले. ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजर करत ज्योतिबा डोंगरावर गुलालाची उधळण. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद